बंधू भगिनीनो, सारस्वत महिला समाजातर्फे मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजचा कुसुमाग्रज दर्शन हा प्रमुख कार्यक्रम सादर होण्यापूर्वी प्रथम लेखन पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम होईल. हा पुरस्कार श्री सदानंद भटकळ यांनी दिलेल्या देणगीतून उमाबाई आरूर, शांताबाई नागरकट्टी व रमाबाई भट यांच्या स्मरणार्थ कोकणी किंवा मराठीतून लेखन करणाऱ्या भगिनीस दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवयित्री अरुणा राव यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची मी आता थोडक्यात ओळख करून देते. अरुणा राव या माहेरच्या शांता चंद्रगिरी. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील सेंट कोलंबा स्कूल व सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. मॅट्रिकनंतर त्यांचा विवाह श्री कुंडाजी भास्करराव यांच्याशी झाला व त्या पुण्यात आल्या. तेथे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु इंटरनंतर त्यांना कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण थांबवावे लागले. पुढे त्यांनी कथालेखनास सुरुवात केली. स्त्री मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कीचक या कथेचा मराठीतील उत्कृष्ट कथांच्या संग्रहात समावेश झाला. त्यानंतर त्यांनी कोकणीतून अनेक कविता, निबंध व नाटके लिहिली. आकाशवाणीवरच्या व इतर अनेक कार्यक्रमात आणि विश्व कोकणी परिषदेच्या कवी संमेलनात भाग घेतला. त्यांचे आकाश मांडव हे मुलांचे नाटक, मृगजळ हे प्रौढांचे नाटक, तसेच आम्ही आमची गल्य व गवळणी या संगीतिका रंगभूमीवर सादर झाल्या असून प्रेक्षकांना अत्यंत आवडलेल्या आहेत. त्यांचे आकाश मांडव हे पुस्तक पॉप्युलर बुक डेपोने प्रकाशित केले आहे. अरुणा राव यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्तम गायक कलाकार असून त्यांच्याच उत्तेजनाने त्यांची कन्या वृंदा मुंडकूर या सुप्रसिद्ध गायिकेची गानतपश्चर्या फलद्रूप होत आहे. अरुणाताईंनी शास्त्रीय संगीतावर अनेक व्याख्याने दिली असून शास्त्रीय व सुगम संगीतात काही रचनाही केल्या आहेत. तानसेन अवॉर्ड कमिटी व फिल्म म्युझिक अवॉर्ड कमिटी या समित्यांवर त्यांना परीक्षक म्हणून काम करण्याचा मान मिळाला आहे. रुजू स्वभावाच्या मृदुभाषिणी अरुणा राव उत्तम गृहिणी असून साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य या सर्व कलांचा आपल्या कुटुंबियांसमवेत आस्वाद घेण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. अशा आमच्या या गुणी भगिनीला हा लेखन पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आता मी श्रीमती निर्मला भटकळ यांना विनंती करते की त्यांनी अरुणा राव यांना सन्मानित करावे. त्याचप्रमाणे आजच्या नाट्यवाचनात सहभागी होणाऱ्या कलाकारांचेही आम्ही आभारी आहोत. दिग्दर्शक गोपाल माविन कुर्वे, नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर, उदय मंकीकर, कावेरी दीपा सौकूर, आणि नलू नीना माविन कुर्वे. कुसुमाग्रज दर्शन सादर करणाऱ्या भगिनींना तबला साथ करणारे अरुण हट्टंगडी यांचेही मी आभार मानते. आमच्या सरस्वती वृंदगांच्या या सर्व भगिनी आणि सरस्वती वृंदगांच्या सभासद कुमुद मंगळूर यांचे आभार मी काय मानणार. कॅनरा सारस्वत असोसिएशनचे आभारही,
हॉल आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानते. रसिक हो, गेल्या वर्षी 10 मार्च रोजी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच श्री वि वा शिराळकर यांचं दुःखद निधन झालं. काल त्यांचा पहिला स्मृतिदिन. साहित्यिक म्हणून श्रेष्ठ आणि माणूस म्हणून त्याहून अधिक श्रेष्ठ असं त्यांचं व्यक्तिमत्व. त्यांच्या साहित्यावर आणि जीवनकार्यावर आधारित असा एक कार्यक्रम आज आम्ही सादर करीत आहोत. त्याचं स्वरूप असं आहे: काव्य गायन गीता येनेमेडी व सरस्वती वृंदगान, काव्य वाचन अरुणा राव, नाट्य वाचन उदय मंकीकर, दीपा चौकूर, नीना माविन कुर्वे, नाट्य दिग्दर्शन गोपाल माविन कुर्वे, संगीत दिग्दर्शन गीता येनेमेडी, हार्मोनियम साथ कुमुद मंगळूर, तबला साथ अरुण हटंगडी. वृंदगानमधील गायिका श्यामल येनेमेडी, शरयू बिजूरकर, निर्मला नाडगर, नलिनी संजगिरी, शालिनी पुतली, उर्मिला आमलाडी, नीता येडेरी, गीता बलसे, कुमुदिनी तलगेरी, शैला तलगेरी, स्नेहलता कुलकर्णी, कालिंदी कोडियाळ, प्रिया बिजूर, रूपा लोबो व गीता येनेमेडी. निवेदन साधना कामत. तर सुरुवात आपण प्रार्थनेनं करूया. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना. स्वीकारया
पुण्यामध्ये काही कवींनी रविकिरण मंडळाची स्थापना केली. माधव ज्युलियन, कवी गिरीश, यशवंत हे सर्व, आणि त्यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय झाल्या. परंतु काही काळानंतर त्यांच्या काव्याला आणि लोकप्रियतेला थोडीशी ओहोटी लागली आणि त्याच वेळी साहित्य क्षितिजावर एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आणि आपल्या तेजाने त्याने अवघं साहित्य विश्व उजळून टाकलं, दिपवून टाकलं. तेच कवी कुसुमाग्रज. वि स खांडेकर यांनी त्यांच्या पहिल्या विशाखा या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. पुढे वि स खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं तेव्हा त्यांना विचारलं की महाराष्ट्रातील आणखी कुठल्या कवीला किंवा साहित्यिकाला हे पारितोषिक मिळावं असं तुम्हाला वाटतं? तेव्हा त्यांनी पटकन सांगितलं कुसुमाग्रजांना. आणि पुढे कित्येक वर्षानंतर त्यांची ही युक्ती खरी ठरली, भविष्यवाणी ठरली. परंतु दुर्दैवाने त्यावेळी खांडेकर कालवश झालेले होते. परंतु त्यांना या कवीचे पाय पाळण्यात दिसले होते असं म्हणायला हरकत नाही. तर विशाखाच्या प्रस्तावनेत खांडेकर त्यांच्या कवितेविषयी पुष्कळच त्यांनी सुंदर सुंदर त्याचं रसग्रहण केलेलं आहे. आणि एका कवितेविषयी जी अत्यंत लोकप्रिय झाली त्याच्याविषयी खांडेकर म्हणतात की कुसुमाग्रजांच्या कल्पकतेनं काठोकाठ भरलेला असा हा अमृत कलश आहे. आणि त्या कवितेत एक कडवं, त्या कडव्यातल्या 4 ओळी पुन्हा पुन्हा येतात. आणि मंगेश पाडगावकर म्हणतात की ह्या 4 ओळी मी पहिल्यांदा ऐकल्या किंवा वाचल्या त्यावेळी मी अक्षरशः वेडा होऊन गेलो. आणि केवळ पाडगावकरच नव्हे तर असंख्य रसिक वाचकांना ह्या 4 ओळींनी मोहिनी घातली होती. आपल्यापैकी जे कुसुमाग्रजांचे चाहते आहेत त्यांना ते आठवतच असतील. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. चांदण्याचे हात अतिशय नवी अशी कल्पना, कारण प्रेयसीच्या मुखाला चंद्राची उपमा नेहमी देण्यात येत असे. परंतु हात चांदण्याचे किती अनेक छटा ह्याच्यात आहेत. मुलायम स्पर्श, गौरवर्ण, त्यानंतर तृप्तीनंतर येणारं एक आल्हादक अशी एक अवस्था, शांत विश्रांत अशी एक अवस्था, अशा अनेक छटा ह्या कल्पनेमध्ये आहेत. तर या कवितेविषयी अनेक वाचकांनी त्यांना पत्र देऊन सांगितलं की आम्हाला अतिशय ही कविता आवडलेली आहे. परंतु या पहिल्या 2 ओळीनंतर दुसऱ्या 2 ओळी ज्या येतात त्या एकदम विरोधी अशा आहेत. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात असं म्हणताच आपल्या डोळ्यासमोर जे एक चित्र येतं त्याच्या अगदी विरोधी, म्हणजे एक भीती, एक धास्ती की क्षितिजाच्या पलीकडे हे दूत उभे आहेत, दडलेले आहेत. ते कधी आपल्यावर हल्ला करतील, कधी घाला घालतील, कल्पना नाही. म्हणून सखे तुझं मायाजाल हे आवर्त घे. ही कविता, हा विरोधाभास वाचताना दुसऱ्या एका कवितेची आठवण येते. आपल्या लक्षात असेल की पंडित नेहरूंच्या टेबलावर रॉबर्ट फ्रॉस्ट यांची एक कविता फ्रेम करून ठेवलेली होती असं म्हणतात. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. शब्दांचा नाद पहा. घनगर्द अशी वनराई जणू काही आपल्याला आवाहन करते की या विश्रांती घ्या. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. दुसऱ्या ओळीत शब्द एकदम आक्रसल्यासारखे होतात. सुरुवातीला आपल्याला वाटतं की किती छान वातावरण आहे, जावं, विश्रांती घ्यावी, पण नाही. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तर इथे देखील हा विरोधाभास असाच आहे. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. सुंदर असं हे प्रेमकाव्य, कितीतरी छान सुंदर कल्पना ह्याच्यात आहेत. गवतावरचं जे दव आहे ना, जे दवबिंदू, ते म्हणजे जणू काही तारकांनी जाताना ढाळलेली आसवा आहे. अशा सुंदर कल्पना ह्या कवितेत अनेक येतात. परंतु त्या 4 ओळी ज्या आहेत मध्येच सुभाषित वजा अशा, त्या काहीशा विसंगत आहेत असं काही वाचकांचं म्हणणं. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजितो ह्या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. तर ह्या 4 ओळी इथे कशा आल्या, काही विसंगत अशा वाटतात. तर त्यावेळी अनेकांनी त्याचे अनेक अन्वय लावले. कुठल्याही कवीच्या बाबतीत असं होतं. खुद्द कुसुमाग्रजांनाच त्यावेळी कोणीतरी विचारलं तर ते म्हणाले की त्यावेळी माझ्या मनात काय होतं आता आठवत नाही बुवा. ते गमतीनं म्हणाले असतील, परंतु हे खरंही असतं की कवितेची अशी चिरफाड करता येत नाही. त्यावेळी आतल्या उमाळ्यातून जे शब्द येतात ते का आले, त्यावेळी कवीची मनोवस्था काय होती, नंतर सांगणं जरा कठीण आहे. परंतु काही टीकाकारांनी त्यातून असा एक अन्वय लावला की त्यावेळी देशप्रेमाचे वारे वाहत होते. देशासाठी म्हणून अवघं जीवन आम्ही उधळून देऊ, आम्ही अविवाहित राहून देशसेवा करू, अशी अनेकांनी शपथ घेतली होती. तर कदाचित हा संदर्भ आहे का इथे. म्हणून नायक म्हणतो की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, कारण मला तू गुंतवून ठेवू नकोस, मला देशाच्या हाका ऐकू येत आहेत.
असा एक अन्वय लावलेला आहे. परंतु प्रत्यक्षात कवीच्या मनात हे होतं की नाही हे कळायला काही मार्ग नाही. शेक्सपियरच्या बाबतीत असंच झालेलं आहे. अनेक वेळा त्याच्या काव्याचे कितीतरी अन्वय लावलेले आहेत. आणि आपल्या लक्षात असेल, आम्ही कॉलेजमध्ये असताना ब्रॅडले नावाचा एक टीकाकार, त्याचं रसग्रहण खूप गाजलेलं होतं. इतकं की शेक्सपियरचा अभ्यास करायचा तर ब्रॅडलेचं रसग्रहण वाचलंच पाहिजे. तर त्यावेळी एक कविता प्रचलित होती. वन्स शेक्सपियर्स घोस्ट appeared for a professor's post, in which Shakespeare did very badly because he had not read Bradley. ब्रॅडली वाचला नाही म्हणून खुद्द शेक्सपियरसुद्धा नापास झाला परीक्षेत. तर असंही होऊ शकतं की कवीच्या मनात काय होतं माहीत नसल्यामुळे अनेक अन्वय त्यातून निघतात. परंतु याच्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून नव कवितेचे जे उद्गाते आहेत त्यांनी असं सांगितलं की हा शोध घेण्याची गरजच नाही. वाचकाला कविता वाचताना जो अर्थ प्रतीत होतो, त्याचा त्याला प्रत्यय येतो, तोच त्याचा अर्थ असं समजावं. अधिक शोध, अधिक काथ्याकूट करण्याची गरज नाही. तर त्या दृष्टीने जर विचार केला तर ह्या ओळीत तो काही संदर्भ असेल असं वाटत नाही. कारण फक्त प्रेमाची पूर्ती होणार नाही असं कवी म्हणत नाही. ध्येय, प्रेम, आशा कशाचीच पूर्ती होत नाही. म्हणजे देशसेवा जरी त्याला करायची तरी ते ध्येयसुद्धा पुरं होईल असं वाटत नाही. आता हा अतीव असा निराशावाद, हे वैफल्य कुसुमाग्रजांच्या कुठल्याच कवितेत नाही, त्यांच्या स्वभावात देखील शेवटपर्यंत कधी नव्हतं. मग ह्या ओळींचा काय अर्थ असेल तर असं वाटतं की हे क्षणिक वैतागापोटी, उद्वेगापोटी हे शब्द आलेले आहेत. होते म्हणू वेड एक एक रात्र राहिलेले, होतो म्हणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले. आणि हे क्षणभंगूर असं स्वप्न आता समाप्त होत आहे आणि म्हणून त्या उद्वेगातून कवी म्हणतोय, कधी कधी आपण म्हणतो काहीच माझ्या मनासारखं होत नाही, तसं कवी म्हणतोय की ध्येय, प्रेम, आशा कशाचीच पूर्ती होत नाही, ह्या सगळ्याच भंगणाऱ्या मूर्ती आहेत. असंही कदाचित त्याचा अर्थ असू शकेल असं आपण त्याच्यावर विचार करताना आपल्याला आढळून येईल. आता ह्यातलं जे ध्रुपद आहे ना ते मोठं चकित करणारं असं आहे. ध्रुपद नेहमी पहिलं येतं आणि ठराविक अंतराने येतं, परंतु सुरुवातीला नाही. 2 कडवी झाल्यानंतर हे येतं, त्यानंतर 4 कडवी झाल्यानंतर येतं. म्हणजे अवचितपणे आपल्याला एकदम हे चकित करतं. आणि कवितेच्या शेवटी तर ते नाहीच. तर शंकर वैद्य असं म्हणतात की त्याचं कारण असं की सखीने हात काढून घेतलेले आहेत आणि म्हणून कवीला आता ते म्हणायची गरज नाही आहे, तो फक्त तिचं आणि स्वतःचं सांत्वन करतो आहे. अशी ही एक नितांत सुंदर अशी कविता आता आपण ऐकूया गीताच्या स्वरात. स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्र तारा. स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्र तारा. काळ्या मेघखंडासत्या किनारती निळ्या धारा. काळ्या मेघखंडासत्या किनारती निळ्या धारा. किनारती निळ्या धारा. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात. खिरे रात्र कणकण. खिरे रात्र कणकण.
कुसुमाग्रजांची काव्यसंपदा ही अनेक प्रकारची आहे. विविध प्रकारच्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. छंदात्मक आहेत, मुक्तछंदात्मक आहेत, बालगीतं आहेत, नाट्यगीतं आहेत, फटका, लावणी हे प्रकारसुद्धा त्यांनी हाताळलेले आहेत. आता जे गीत आम्ही प्रस्तुत करतो आहोत ते गझलच्या अंगानं जाणार आहे. त्यातली कल्पना अशी आहे की आपल्याला एक सवय असते, कुणाशीही स्नेहबंध जुळले की त्या नात्याला एक नाव देणं, ताई, भाऊ, भाऊजी, वहिनी वगैरे. तर कवी म्हणतो की हा अट्टहास कशाला ह्या नात्याला नाव द्यायचं. नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही. आपल्या नात्यामध्ये जे अनेक तलम पदर आहेत त्याची इतरांना कल्पनासुद्धा येणार नाही, मग या नात्याला नाव कशाला द्यायचं. गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा, मंझिल की जयाची तारांगणात राही. मंझिल की एक नवीनच शब्द, गझल असल्यामुळे त्यांना मंझिल हा शब्द आठवला असणार. आपलं गंतव्यस्थान, आपली मंझिल की तारांगणात आहे. मग गावातल्या दिव्यांना, कदाचित म्युन्सिपाल्टीचे गद्य दिवे असतील, त्यांना वाट कशी पुसावी अशी ही कविता. कवितेचं नाव आहे नाते. गीताच म्हणणार आहे. नात्यास नाव आपुल्या, नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही. नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्याची, साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही. नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, नात्यास नाव आपुल्या. व्यवहार कोविदांचा होईल रोष हो, व्यवहार कोविदांचा होईल रोष हो, व्याखेतुनीच त्यांची, व्याखेतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई. नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, नात्यास नाव आपुल्या. नाताल राग यांच्या बंधात बांधलेला, नाताल राग यांच्या बंधात बांधलेला, स्वरमेघ मंजुळाचा, स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशात दाही. नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, नात्यास नाव आपुल्या. गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा, गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा, मंझ
कुसुमाग्रजांच्या स्वभावात एक बालसदृश असं कुतूहल असायचं. सभोवती जे जे काही घडतंय त्याच्याविषयी एक उत्सुकता, केवळ देखावा म्हणून नव्हे तर खरोखर त्यांना त्यात रस असायचा. एकदा त्यांच्याकडे आम्ही बसलो होतो तेव्हा एक सगळा गिर्यारोहकांचा घोळका आला त्यांच्याकडे आणि खूप काही त्यांचे अनुभव जे होते त्याच्याविषयी ही माणसं त्यांना सांगत होती. कुठलं तरी एक शिखर सर करून ते आलेले होते आणि पुष्कळ त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. तर ते लोक गेल्यानंतर मग कोणीतरी म्हटलं की कशाला हा खटाटोप गिर्यारोहणाचा, आपण आता विमानं शोधून काढली आहेत, आपण मोठमोठे पर्वतसुद्धा ओलांडून जाऊ शकतो, मग जीव धोक्यात घालून हे सारं कशाला करतात ही माणसं. तर कुसुमाग्रज म्हणाले साहसाची माणसाला आवड असते आणि म्हणून हे सगळं करतात. आणि त्यानंतर त्यांनी ह्या लोकांच्या आयुष्यात किती चित्तथरारक असे अनुभव येतात त्याचं कितीतरी सुंदर विवेचन केलं, आम्हाला वर्णन करून सगळं सांगितलं. त्याचप्रमाणे त्यांना आकाशदर्शनाचा देखील नाद होता. रात्री फिरायला जाण्याची खूप आवड होती. एकटेच दूर फिरायला जायचे आणि मग आकाश न्याहाळीत तिथले चांदण्या, तारे, चंद्र यांच्याकडे पाहत बसण्याचा त्यांना नाद होता. आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही वास्तव स्वरूप आहे त्याच्याविषयी जाणून घेण्याचं, खगोलशास्त्राचा देखील अभ्यास करण्याची त्यांना आवड होती. तर एक प्रेमगीत त्यांनी लिहिलेलं आहे, त्यात ह्या शास्त्रीय सत्याचा देखील फार सुंदर रीतीने वापर केलेला आहे. कल्पना अशी आहे की पृथ्वीचं सूर्यावर प्रेम आहे. तिला माहीत आहे की आपलं आणि सूर्याचं मिलन कधीच होणार नाही, कारण जळून जाऊ आपण, म्हणून ती फक्त सूर्याभोवती फेर धरते आहे. आणि इतर जे काही कोणी आभाळातले अनेक चंद्र तारे आहेत ते तिचं प्रियाराधन करतायत, परंतु तिला त्यांच्यात मुळीसुद्धा रस नाही. तर ती सूर्याला सांगते की हे तारे जे आहेत ते माझ्यावर उल्का फुलांचा वर्षाव करतात. प्रत्येक ह्याच्यातलं वाक्य जे आहे ना ते शास्त्रीय सत्य सांगणार आहे आणि तरीसुद्धा प्रेमाची अभिव्यक्ती त्यातून होते. अशी एक तारेवरची कसरत ह्याच्यात आहे. तारे माझ्यावर उल्का फुलांचा वर्षाव करतात आणि आपलं प्रेम व्यक्त करतात. चंद्रानं आपलं तेज तुझ्याकडून उसनं घेतलेलं आहे, पण तरीसुद्धा तो मला मोहवश करायला बघतो आहे. शुक्र हा भल्या पहाटे माझ्या दारी येऊन माझी आर्जव करतो. व्हीनस म्हणजे मॉर्निंग स्टार असं आपण म्हणतो, तर त्याचा पिसारा, प्रभेचा पिसारा पहाटे माझ्या दारी मला दिसतो. आणि मंगळ हा तर आपली भावना व्यक्त करताना लाजेने लाल झालेला आहे. ध्रुव तारा हा तर संन्यास घेऊन उत्तरेकडे जाऊन बसलाय ध्यानस्थ, कारण तो अढळ असल्यामुळे तो माझं ध्यान करतो आहे असं पृथ्वी म्हणते. आणि धूमकेतू आपले केस पिंजारून माझी आर्जव करतोय. परंतु ती म्हणते की नको शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता साहावे. तू दूर जरी असलास ना तरी तुझ्या तेजावर माझं प्रेम आहे, या दुर्बळांचा शृंगार मला नको. आणि त्यानंतर स्वतःच्या अवस्थेचं ती वर्णन करते. तिथे सुद्धा पुन्हा ज्वालामुखी आणि भूकंप यांचा संदर्भ आहे. ती म्हणते तळी जागणारा निखारा कधीकधी उफाळून वर येतो आणि कधीकधी तुझ्या आठवणींनी माझं अंग शहारतं. अशा रीतीने अनेक यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या शास्त्रीय सत्यातून आलेल्या अशा आहेत. आणि शेवटी पुन्हा ती म्हणते की अमर्याद मित्रा तुझी थोरवी. इथे मित्र आणि थोरवी या दोन्ही शब्दावर श्लेष आहेत. आपल्याला माहिती आहे सूर्याचं दुसरं नाव मित्र. अमर्याद मित्रा तुझी थोरवी, पण तुझ्या तुलनेने मी फक्त एक धुळीचा कण आहे, पण ह्या धुळीचंच मला भूषण आहे, कारण मी तुझे जे चरण आहेत त्यांना अलंकृत करू शकते. सूर्याची किरणं म्हणजे जणू काही सूर्याचे चरण, सूर्याची पावलं ती मला स्पर्श करतात आणि त्यातच माझं सार्थक आहे असं पृथ्वी म्हणते. तर हे पृथ्वीचं प्रेमगीत अतिशय सुंदर चाल गीताने दिलेली आपण ऐकूया. आता वृंदगान म्हणणार आहे. शिरीटा किती दिव्य उल्का
गिर्यारोहणाविषयी मघाशी मी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही साहसाविषयी कुसुमाग्रजांच्या मनात एक जबरदस्त असं आकर्षण असायचं. ध्येयासाठी आपलं अवघं जीवन उधळून देणारी माणसं ही नेहमी त्यांच्या कवितेतून आपल्याला भेटतात. आणि कोलंबस हा ह्या सर्वांचा प्रतिनिधी असं म्हणायला हरकत नाही. मोठा अथांग सागर, लाटांचं तांडव, आणि त्यात कोलंबस आपलं जहाज घेऊन निघालाय. परंतु तो सागराला सांगतो, तुझा विस्तार कितीही जरी असला तरी तुला कुठेतरी सीमा आहे, किनारा आहे, त्याच्या पलीकडे तुला जाता येत नाही. परंतु आमच्या ध्येयाला मात्र अंतच नाही. अनंत अमुची ध्येयासक्ती ही ओळ सुभाषितासारखी सर्व काव्यरसिकांच्या ओठावर रुळलेली आहे. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. सागराला कोलंबस म्हणतोय की तू कितीही जरी आम्हाला भिवण्याचा प्रयत्न केलास तरी आम्ही तुला शरण येणार नाही, कारण आमच्या ध्येयाला अंत नाही, आमच्या आशेला अंत नाही. कोलंबसाचे गर्वगीत आता अरुणा राव सादर करते. कोलंबसाचे गर्वगीत. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे, विराट वादळ हेलकावू दे, पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोन सारे. पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभमात्यावरती आणि तुटू दे अखंड उल्का, वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती. सहकार्यांनो काही खंती जन्म खलाशाचा, झुंजण्या अखंड संग्राम, नक्षत्रापरी असीम नीला मध्ये संचरावे, दिशांचे आम्हाला भान. काय सागरी तारू लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा, त्याहून घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा. मार्ग आमुचा रोधुन शकती नाधन नादारा, घराची वा वितभरकारा. मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा. चला उभारा, चला उभारा शुभ्र शिडेती, गर्वाने वरती. कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा. किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला. इतिहासाचा त्यांचा अगदी सखोल असा अभ्यास होता. अनेक त्यांची नाटकं ऐतिहासिक आहेत. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला. आणि कुठल्याही एखाद्या ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना कधीकधी ते एखादा नवीन विचार मांडत असत. एकदा आर्य आणि अनार्य यांच्याविषयी ते बोलत होते तेव्हा ते म्हणाले की आपली अशी समजूत आहे की आर्य हे देखणे, उंच, रुबाबदार, बुद्धिमान, शूर, आणि अनार्य जे इथे आधीपासून होते ते काळे, बुटके, असंस्कृत, मागासलेले. आणि त्यामुळे आर्यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यांना दक्षिणेला हाकलून लावलं आणि उत्तर भारत काबीज केला, अशी आपली समजूत. परंतु ही समजूत आर्यांनीच करून दिलेली आहे. प्रत्यक्षात ज्यावेळी आपण इतिहास वाचतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं की अनार्य जे आधीपासून इथे होते ते अतिशय सुसंस्कृत असे होते. आणि सुसंस्कृत माणूस हा नेहमी संघर्षाला घाबरतो, कारण त्याला स्थैर्य हवं असतं, त्याने बरंच काही कमावलेलं असतं आणि म्हणून त्याला शांतता प्रिय असते, त्याला युद्ध नको असतो. परंतु हे जे आर्य उत्तरेकडून आले ते नोमॅड्स होते, भटके होते, त्यांच्याकडे काही नव्हतं. दे हॅड नथिंग टू लूज. आणि म्हणून ते जीवावर उदार होऊन तुटून पडले आणि म्हणून विजयी झाले. आणि हे अनार्य जे होते ते पराभूत झाले. तर सुसंस्कृत आणि असंस्कृत या बाबतीत त्यांनी जो हा नवीन विचार मांडला, मला असं वाटलं की विचार करण्यासारखा आहे. शिवाजीची कारकीर्द हा देखील अत्यंत त्यांचा आवडता विषय. अनेक त्यातल्या ज्या घटना होत्या त्याच्यावर ते समरसून बोलत असत. तर एक अज्ञात अशी एक कथा घेऊन त्याच्यावर त्यांनी फार सुंदर अशी एक कविता लिहिलेली आहे. कथा अशी की प्रतापराव गुर्जर नावाचा एक शिवाजीचा सरदार होता आणि युद्धात एकदा पराभव झाल्यामुळे तो घाबरून पळाला. अतिशय नामुष्कीची गोष्ट. तर शिवाजी इतका संतापला की त्याने त्याला एक पत्र लिहिलं अतिशय उपरोधिक अशा शब्दात, निर्भत्सना करून, की तुमचा पराक्रम वाचून आमचे कान धन्य झाले, घरोघरी बायकासुद्धा लाजल्या असतील तुमचं हे सगळं वर्तन ऐकून, आणि मराठ्यांची जात तुम्ही लावता, हाच का तुमचा बाणा, रणभूमीवरून पळून जाणं हेच का तुमचं ब्रीद, असं ते पत्र होतं.
ते पत्र वाचून प्रतापराव गुर्जर हा अतिशय व्यथित झाला, खजील झाला आणि त्या तिरीमिरीत त्याने 6 सरदार आपल्या बरोबरीला घेतले आणि सरळ शत्रूच्या छावणीवर स्वारी केली. असंख्य तिथे सरदार होते शत्रूचे. त्यांनी सगळ्यांनी मिळून या 6-7 सरदारांची कत्तल केली. सगळेजण मृत्युमुखी पडले. अतिशय दुःखद असा हा भाग आहे इतिहासातला. आणि त्यावरची त्यांची कविता, वेडात मराठे वीर दौडले 7 असं त्या कवितेचं शीर्षक. वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7, श्रुतिधन्य जाहल्या श्रवुनिया पुली वार्ता, रण सोडून सेना सागर अमुचे पळता, अबलाही खरोखर घरानाच तील आता, भर दिवसा आम्हा दिसू लागली रात, वेडात मराठे वीर दौडले 7. पठरतील माघारी वळणे नाही मराठीशील, विसरला महाशय काय लाविता जात, वेडात मराठे वीर दौडले 7. वर भिवई चढली दात दाबती ओठ, छातीवर तुटली पटबंधाची गाठ, डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ, ज्ञानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार 6 सरसावून उठले शेले, रिकिबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, वेडात मराठे वीर दौडले 7. आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या 7 अर्पुनी माना, छावणीत शिरले थेट भेट गनिमाना, कोसळल्या उल्का चढत 7 दर्यात, वेडात मराठे वीर दौडले 7. दगडावर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विरणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले 7, वीर 7, वीर 7. स्वातंत्र्यपूर्व काळात मार्क्सवादाचा पगडा सगळ्या तरुण पिढीवर होता. गरिबांविषयीचा कळवळा, गरीब मजूर कामगार जे होते त्यांच्याविषयीचा कळवळा आणि श्रीमंत अत्याचारी भांडवलदार त्यांच्याविषयीचा द्वेष असा साम्यवादाचा स्थायी भाव होता.
मार्क्सचं म्हणणं असं होतं की ह्या दोघांमधली दरी वाढत जाईल. श्रीमंत हे अधिकाधिक श्रीमंत होतील, गरीब हे अधिकाधिक गरीब होतील, आणि नंतर एक काळ असा येईल की ह्या गरिबांना हे अत्याचार सहन होणार नाहीत, सहनशीलतेचा अंत होईल आणि मग ते बंड करून उठतील आणि मग सामान्य माणसाचं राज्य येईल, डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटॅरिएट, असं त्याचं एक स्वप्न होतं मार्क्सचं. परंतु हे केवळ स्वप्नरंजनच ठरलं. इतिहासाची साक्ष अशी सांगते की सामान्य माणूस जरी राजा झाला तरी तो अत्याचारीच होतो. परंतु त्या काळात तरी मार्क्सवादाची मोहिनी सगळ्यांवर होती आणि कुसुमाग्रज काही त्याला अपवाद नव्हते. त्यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला हे विचार दिसतात. तर ही कविता जी आता आपण ऐकणार आहोत, आगगाडी आणि जमीन, त्याच्यात आगगाडी हे श्रीमंतांचं प्रतीक आहे. आगगाडी ही अत्यंत उन्मत्त बेभान होऊन फुतकारे टाकत जाते आहे आणि जमिनीला आपल्या पायदळी चिरडते आहे टाचेखाली, आणि जमीन विनवणी करते की अगं असा त्रास मला देऊ नकोस, अशी मला छळू नकोस. परंतु आगगाडी ऐकत नाही. परंतु मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे एक वेळ अशी येते, आपण कवितेतच ऐकूया. आगगाडी व जमीन. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुना, धावसी मजेत वेगात वरून, आणि खाली मी चालले चुरून, छातीत पाडसी कितीक खिंडारे, छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे. नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बल अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड, पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन. चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा, शीळ अन कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून, शिरली घाटात अफाट वेगात, मैलाचे अंतर घोटात गिळीत, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन, दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी, हवेत पेटला सुडाचा घुमारा, कोसळे धरीत पुलाचा डोलारा, उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती, हजार शकले पडली खालती. आता जे गीत आपण ऐकणार आहोत ती कविता 1939 साली कुसुमाग्रजांनी लिहिली. काही राजबंदी तुरुंगात होते आणि ते अन्न सत्याग्रह करून मृत्यूला सामोरे गेले. तेव्हा त्यांनी ही कविता लिहिली, क्रांतीचा जय जयकार. सामाजिक क्रांतीचे वारे त्यावेळी वाहत होतेच, शिवाय राजकीय क्रांतीचे देखील नारे दिले होते. महात्मा गांधींनी 1942 साली क्विट इंडिया मूव्हमेंट ज्यावेळी सुरू केली त्यावेळी. त्यामुळे हे गीत अतिशय लोकप्रिय झालं, सगळ्यांच्याच ओठावर होतं. त्यातल्या काही ओळी पुन्हा सुभाषित वजा अशा आहेत. कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशकाल. भारत मातेचे सुपुत्र तिला सांगतायत की तुझ्या डोळ्यात अश्रू का, आता जरी रात्र असली तरी पहाट उगवणार आहे, असं ते तिचं समाधान करतायत. एका निग्रो कवीची अशी कथा सांगतात की त्याला एकदा विचारलं की तुला कुठलं संगीत सगळ्यात आवडतं. निग्रो लोकांना संगीताची अतिशय आवड. तर तो कवी म्हणाला की गुलामांच्या पायातले साखळदंड तुटून पडतात खळखळा, त्यावेळी जो किणकिणाट होतो ते संगीत माझ्या कानाला सर्वात अधिक गोड लागतं. तर हीच प्रतिमा ह्या कवितेत आहे. लोहदंड तव पायामधले, खळाखळा तुटणार आई, खळाखळा तुटणार. क्रांतीचा जय जयकार. छाती वरती घ्या
कुसुमाग्रजांचं वास्तव्य शेवटपर्यंत नाशिकमध्येच होतं आणि नाशिककरांनी त्यांच्यावर जे प्रेम केलं त्याला तोड नाही. एवढा त्यांचा लोकसंग्रह, सतत घरात माणसं येत जात असत, दरबार भरलेला असे. त्यांच्या बेडरूममध्ये एक कॉट आणि एक खुर्ची, ते खुर्चीत तरी बसलेले असत किंवा कॉटवर, आणि भिंतीला लगत अशा खुर्च्या ठेवलेल्या असत आणि सतत त्या भरलेल्या असत. आणि कोण त्यात बसलेलं असे तर मुख्यमंत्र्यापासून अगदी ड्रायव्हरपर्यंत सर्वांना मुक्तद्वार होतं आणि सगळ्यांची अगदी आस्थेनं चौकशी करणं त्यांचा स्वभाव. आत्मस्तुती नाही, स्वतःविषयी बोलणं नाही. अनेक मोठी माणसं बघितली, त्यांना स्वतःविषयी थोडी तरी स्तुती केल्याशिवाय चैन पडत नाही, परंतु कुसुमाग्रजांच्या मुखातून कधीही मी स्वतःविषयी एक शब्दही ऐकला नाही. नेहमी दुसऱ्यांच्यामध्ये त्यांना रस असायचा. तुम्ही काय करताय, तुमचं काय चाललं आहे असं विचारित, आणि उपदेश नव्हे पण काही सल्ला किंवा काही सूचना अशा देखील आत्मीयतेनं देत असत. म्हणजे घरातला एखादा कर्ता पुरुष असतो आणि आपण आपल्या काही अडचणी असल्या तर त्याला जाऊन सांगतो, किंवा काही आनंदाची गोष्ट असेल तर आपण धावत जाऊन त्याला सांगतो. तसं त्यांचं स्थान होतं नाशिकमध्ये. अनेकांना वाटायचं की ते आपल्याच कुटुंबापैकी एक आहेत. एकदा त्यांना बरं नव्हतं तेव्हा बाहेर पाटी लावलेली होती की त्यांना बरं नाही आहे तर त्यांना त्रास देऊ नये कोणी. तरीसुद्धा कोणीतरी न जुमानता आलंच आतमध्ये आणि त्यांना म्हणाले की बाहेर पाटी लावली आहे, तरी पण मी आलो. तर ते म्हणाले, पाटी लावली आहे, कोणी लावली आहे, तर अशी अशी आहे. लगेच त्यांनी सांगितलं, काढून टाका पाटी. असं काही त्यांना आवडत नसे. त्यांना माणसं सतत हवी असत, आजारपणात सुद्धा. एका नाटकात त्यांनी म्हटलेलं आहे की प्रेमासारखं टॉनिक दुसरं नाही. तर हेच टॉनिक, मला वाटतं त्यांचा मिताहार होता, अगदी थोडं जेवण. आणि एकदा त्यांना विचारलं की तुमच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय, तर ते म्हणाले मिताहार. अतिशय थोडं, अतिशय साधं जेवण ते घेत असत, परंतु तरीसुद्धा त्यांना दीर्घायुष्य लाभलं आणि शेवटपर्यंत कुठलाही मोठा आजार झाला नाही. कारण हे प्रेमाचं टॉनिक मला वाटतं त्यांना भरपूर मिळत होतं. इतका मोठा लोकसंग्रह होता. त्यांनी एक कविताच लिहिली आहे, प्रेमयोग, अतिशय गाजलेली कविता. त्यात ते म्हणतात की प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, आणि ह्या उक्तीचं ते स्वतःच एक प्रतीक होते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे 88 साली त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. त्यावेळी साऱ्या नाशिक शहरानं आनंदोत्सव साजरा केला, दिवाळी साजरी केली. त्यातूनच ज्ञानपीठ प्रतिष्ठान, कुसुमाग्रज प्रतिष्ठान उभं राहिलं. आणि ह्या प्रतिष्ठानातर्फे अनेक कार्य हातात घेतली जात आहेत, अनेक प्रकल्प राबवले जात आहेत, अनेकांनी देणग्या दिलेल्या आहेत. समाजकार्य तर होतंच, गुणीजनांना पुरस्कार दिले जातात, साहित्यिकांना जनस्थान पुरस्कार दिला जातो, आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना गोदावरी पुरस्कार दिला जातो. तर ह्या पुरस्कारांच्या वेळी आम्ही जात असू, तिथे इतकं उत्साहाचं वातावरण, अगदी घरचं कार्य असल्याप्रमाणे सगळी मंडळी त्यात सहभागी होत असत. फुलांच्या माळा काय, रांगोळ्या काय, उत्साह अगदी उतू जात असे आणि सभागृह अगदी तुडुंब भरलेलं. आणि ते स्वतः कुठे नाही, अगदी पाठीमागे बसत, पण सगळीकडे त्यांचं लक्ष असे, जातीनं लक्ष पुरवणं, सूचना देणं. एकदा ज्युलिओ रिबेरो यांना एक पुरस्कार मिळाला होता. तर काही मंडळी त्यांच्याकडे आली आणि ते असे स्टेजवर बसणार, त्यांच्या पाठीमागे कसलं चित्र काढायचं. आता लेखक असला तर लेखणी असते, किंवा गायक असला तर एखादं वाद्य असतं, पोलीस आहे तर काय चित्र काढूया पाठीमागे. तर कुसुमाग्रजांनी त्यांना सांगितलं की एक पिस्तूल काढा आणि त्याच्यावर गुलाबाचं फूल. किती सुंदर कल्पना, की शिस्त हवी, पोलिसांनी शिस्त तर लावायलाच हवी, करडी शिस्त हवी, परंतु त्यात सहृदयता हवी. पिस्तूल आणि त्याच्यावर एक गुलाबाचं फूल, अशी त्यांची कल्पकता सगळीकडे दिसून येत असे. दलितांविषयीचा कळवळा तर त्यांचा कवितेतून तर दिसतोच, परंतु ज्ञानपीठ कुसुमाग्रज प्रतिष्ठान उभं राहिलं त्यानंतर त्यांच्या मनात जे काही होतं ते करण्याचं, प्रत्यक्षात आणण्याचं त्यांना बळ आलं. आणि तिथे आदिवासी ज्या जमाती राहतात संस्कृतीपासून अतिशय दूर, तिथे अनेक दवाखाने, वैद्यकीय शिबिरं, शाळा, वाचनालय असे अनेक प्रकल्प कुसुमाग्रज प्रतिष्ठानने हाती घेतलेले आहेत आणि जोमाने कार्य सुरू आहे. कार्यकर्त्यांची एक फळीच त्यांनी तयार केलेली आहे. जातीय दंगली ज्यावेळी होतात तेव्हासुद्धा त्यांची मदत जाते. खून होतात, जाळपोळ होते, आपण काय करतो, पैसे पाठवतो, कपडे पाठवतो आणि आपलं कर्तव्य संपलं असं आपल्याला वाटतं. परंतु प्रत्यक्षात ह्या माणसांनी केवढं गमावलेलं असतं, केवढी किंमत त्यांना द्यावी लागलेली असते, हे एका कवितेत त्यांनी सांगितलेलं आहे. ही कविता वाचावी का असं अरुणाताईंना वाटलं, कारण आपण मध्यमवर्गीय एका सुरक्षित कोशात राहतो आणि आपल्या संवेदनशीलतेवर कठोर आघात होण्यासारखी अशी ही कविता आहे. परंतु वाचावी असं ठरवलं कारण ही माणसं कोणत्या परिस्थितीत जगतात, कोणत्या दुःखाला सामोरी जातात हे आपल्याला कळायला हवं. म्हणून म्हातारा म्हणतोय, अरुणा राव आता वाचतील. म्हातारा म्हणतोय,
भीक आली भीक, डोळे पुसून छान बये, थोडं तरी शीक. तुझ्यासाठी लुगडं आलंय, माझ्यासाठी सदरं आलंय, धान्य आलंय, पैसे आलंय, साहेबाकडून रडणं आलंय. त्याच्यासाठी घरावर पण कुऱ्हाड कोयतं झडलं पाहिजे, रस्त्यावरती रगत वोकून पोटचं पोर पडलं पाहिजे. भीक आली भीक, डोळे पुसून छान बये, थोडं तरी शीक. पाव आलंय, बिस्कुट आलंय, भांडं आलंय, चूल आलंय, कांबळं आलंय, घोंगडं आलंय, भलाईला फूल आलंय. त्याच्यासाठी काळजामधली माया थोडी सुटली पाहिजे, मवाल्यांच्या ओझ्याखाली लाडकी लेक फुटली पाहिजे. त्याच्यासाठी काळजामधली माया थोडी सुटली पाहिजे, मवाल्यांच्या ओझ्याखाली लाडकी लेक फुटली पाहिजे. व्यथा व्यक्त करणारे ते होते, तरी पण व्यथेला शरण जाणारे नव्हते. एक आशावाद नेहमी त्यांच्या कवितेतून दिसतो. तिमिरातून तेजाकडे जाण्याची एक जबरदस्त उर्मी त्यांच्या ठिकाणी होती आणि त्यामुळे भोवताली दिसणारे जे तेजकण, क्वचित दिसणारे तेजकण नेमके टिपून त्यांच्या कवितांमधून मग स्फुल्लिंगांच्या रूपाने ते प्रगट होत असत. आता जी कविता आपण ऐकणार आहोत, कणा, एक पुरात सर्वस्व वाहून गेलेला त्यांचा विद्यार्थी शेतकरी त्यांना भेटायला आलेला आहे आणि तो सांगतो की काय काय मी गमावलं, किती हाल झाले. आणि मग त्याला मदत करण्यासाठी म्हणून कवी जेव्हा आपला हात पुढे करतो तेव्हा काय होतं. कवितेचं नाव आहे कणा. कणा. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. त्यांचा देवावर विश्वास होता का? रूढ अर्थाने नसावा असं वाटतं. परंतु माणसातलं देवत्व जिथे जिथे प्रत्ययाला येई तिथे ते नेहमीच नतमस्तक होत असत. सभा समारंभांना जाणं त्यांना कधी आवडत नसे. वसंतराव कानेटकरांनी एक सुंदर लेख लिहिला होता, त्यात ते कशी वेगवेगळी कारणं सांगतात त्याचं वर्णन केलेलं होतं. कधीही सांगायचे की माझे धोब्याकडून कपडेच आलेले नाहीत, कधी म्हणायचे की मला सकाळी उठवत नाही, अशी अनेक कारणं सांगून ते जायचं टाळीत असत. परंतु प्रसंगी कुठलेही कष्ट घ्यायला तयार असत. बाबा आमटे ह्यांच्याविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदर, कारण बाबा आमट्यांनी महारोग्यांसाठी किती प्रचंड कार्य केलेलं आहे आपल्याला माहिती आहे. तर आमटे एकदा नाशिकमधून जाणार होते, त्यांची गाडी नाशिकमधून जाणार होती, पण त्यांना उतरून गावात यायला वेळ नव्हता. तर तात्यासाहेबांना त्यांना भेटायचं होतं शिरवाडकरांना. ते भल्या पहाटे उठून त्यांना भेटायला स्टेशनवर गेले आणि त्यांनी त्यांची भेट घेतली. एक सुंदर कविता त्यांनी त्यांच्यावर लिहिली आहे, संत नावाची. पण इथे आपण जी कविता ऐकणार आहोत त्या कवितेला या पार्श्वभूमीचा थोडा संदर्भ आहे. या कवितेत त्यांच्या लेखणीला थोडी उपरोधाची धार आलेली आहे. कवितेचं नाव आहे गाभारा. गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे, त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिला तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते, मंत्रजागर गाजत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतील हिशेब हरिणाच्या गतीनं बागडतही होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा.
पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे, परत कदाचित येईलही, पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्त्व अंतिम असतं. गाभारा सलामत तो देव 50, गाभारा सलामत तो देव 50. जब्बार पटेल यांनी एक लघुपट त्यांच्यावरती काढलेला आहे कुसुमाग्रजांवरती. त्यात त्यांनी एक प्रश्न विचारला आहे त्यांना की देवाचं अस्तित्व तुम्ही मानता का? तर त्याला ते उत्तर देतात की ज्यांना देवाची गरज आहे त्यांच्यासाठी तो आहे, आणि ज्यांना देवाची गरज नाही त्यांच्यासाठी तो नाही. म्हणजे कोड्यात टाकणारं उत्तर आहे. मुलाखतकर्त्याने त्यांना विचारायला होतं की तुमच्या बाबतीत काय, पण तसं विचारलेलं नाही. तर्काच्या कसोटीवर हा विश्वास टिकत नाही हे खरं आहे, परंतु एकांतात क्वचित भावनेच्या साम्राज्यात कधीकधी तर्काची धार बोथट होते. त्या अवस्थेतली ही कविता. तो दिवाणखान्यात बसून 4 चौघांच्या संगतीत मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो तेव्हा आकाशाचे एक दार किलकिले करून तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने कुतूहलानेही, आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात तू उतरतोस माझ्या एकांतात आणि समोरच्या खुर्चीवर बसून म्हणतोस, अभिनंदन, तुझे विवेचन छानच होते, इतके की मलाही शंका आली माझ्या अस्तित्वाची, पण तरीही मला माहीत आहे मला मांडणाऱ्यामध्ये तू अग्रेसर आहेस. फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे, इतकेच. फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे, इतकेच. त्यांचे कविता संग्रह म्हणजे एक रत्नांची खाणच आहे, परंतु साऱ्याचं चांदण्यांची आज दखल घेता येणं शक्य नाही, कारण आता आपल्याला कवी कुसुमाग्रजांकडून नाटककार वि.वा. शिरवाळकरांच्याकडे जायचं आहे. तत्पूर्वी मी अरुणा राव यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत 2 शब्दात व्यक्त करावं. आजी म्हाका कोंकणी भाशेंत बरयले खातीर पुरस्कार मेळ्ळा, ते मी आमगेल कोंकणी भाशेंतूच उलयतां. आजी महाराष्ट्राचो सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज हागेल पुण्यस्मरण करचो दिवसू, आनी ह्याच दिवसू म्हाका हो पुरस्कार मेळचो म्हळ्यार म्हगेल भाग्य आनी पुण्य म्हूण अशें हांव लेखतां. उमाबाई आरूर आनी तिगेल भयण्यो शांताबाई नागरकट्टे वगैरे हांगेल उगडासा खातीर श्री सदानंद भटकळ हांणी हो पुरस्कार दवरलो, आनी ह्या वर्स समाजा तर्फे सारस्वत महिला समाजा तर्फे म्हाका तो मेळ्ळो. ह्या खातीर हांव तांगेली ऋणी आसा. उमाबाई आरूर म्हणलें की म्हाका संत भयणाबाई उगडा जाता. उमाबाई आरूर हिने गुरु परंपरा बरयली, ओवीबद्ध ग्रंथ बरयलो. भयणाबाईने अगणित अभंग बरयले, असले अभंग की जीवन असत्य भरल्या तांतू तसले अभंग. आनी त्या दोग जाणांगेली शिक्षण जाय नाशिल्लें. ह्या दिसांत आमी शिक्षण म्हणटा ती पुस्तकां अभ्यासू हें तें कसलेंच जाय न्ही, ती कसलें शिक्क नाशिल्लीं. जाल्यार तांगेल संवसारांतूल एक दिवस म्हळ्यार पुस्तकांतूल एक पान अशें आसतालें. आनी ही पान तांणी अशी वाचची न्ही, ती पान तांणी प्रत्यक्ष अनुभवली, आनी त्या अनुभवांत न्हू तांकां ज्ञान मेळ्ळें. आनी संवसारा वज्जे भावतनाची तांणी भक्ती मार्ग धरलो, आनी त्या भक्ती मार्गांत तत्वज्ञानय घेतलें तांणी. त्यामी ती इतली उच्च दर्जाचें लिखाण तांणी केलें. उमाबाईने गुरु परंपरा बरयल्या, ते गुरु परंपरेचें तिणें एक मंदिरच बांदल्या अशें म्हाका दिसता. आनी त्या मंदिरांतून प्रसाद म्हाका जे पावलो म्हणून म्हाका धन्य दिसता. म्हाका हांव त्या मनान कसलेंच चड बरयिल्लें ना. फक्त आमची भाशेचे गोमटाई तांतून लालित्य हें साहित्यांत हाडका, नित्यांत उलोवचे भाशेचे हडड्ड संस्कृत शब्द घालून मात्र न्ही, नित्याचे भाशेचे गोमटाय दाखोवंक सान्नांकय हड्डांकय ह्या दृश्टीन हांव प्रयत्न केलेले. आजी हो पुरस्कार म्हाका अनुकूल करून दिलो सदानंद भटकळ हाणें, ह्या खातीर ताका परत आभार मानता.
आणि गामदेवी सारस्वत समाजाने म्हाका तो योग्य दिवस आयोजन करून भरमेर तो पुरस्कार दिलो सुरवेक. ह्या खातीर समाजाचे आभार मानता. आनी साधना कामत हिने कुसुमाग्रजा गेल्यो कविता विणसून काणू त्यो म्हाका वाचूं दिल्यो आनी ताजें म्हाका मार्गदर्शनय केलें तिणें. त्या खातीर तिगेले हांव आभार मानतां. आनी तुमगेले सगळ्यांगेले सदिच्छे न्हय म्हाका गो तसो हांव कविता वाचन केन्ना केन्ना तुमची जर फुडें केल्ल्या की त्या वेळार तुमी म्हाका उत्स्फूर्त दाद दिल्या त्या खातीर तुमगेले सगळ्यांगेले सदिच्छे न्हय हांव म्हगेले बरोवनच्यान तूं आनी चड शक्ती यावो अशें हांव देवाला प्रार्थना करून हें निवेदन समाप्त करता. नाटकांच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी एक सुंदर असं शब्दसुरांचं प्रवेशद्वार आपलं स्वागत करीत असतं. ते म्हणजे नांदी. आपल्याला मानापमान नाटकातली नांदी आठवत असेल, नमन नटवरा. कुसुमाग्रजांनी देखील एक नांदी लिहिलेली आहे आणि त्या नांदीच्या धर्तीवर ह्या नांदीला चाल गीताने दिलेली आहे. ती नांदी आपण आता ऐकूया. गगने ज्यांच्या स्पर्शास्तव वाकली प्रकाशगंधित ग्रहताऱ्यांची ज्यावर पुष्पांजली स्वर्गवाहिनी करावयाला स्वर्गवाहिनी करावयाला प्रक्षालन पातळी वत्सल त्या
नाट्यवाचन होईल. नाट्यवाचनात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी कृपया स्टेजवर यावं अशी विनंती. एक सानशी सूचना, अरुणा राव हिने आपणाक मेळ्ळेले पुरस्कारू आमगेल स्कॉलरशिप फंडाक देणगी म्हणून दिल्या. आम्ही सगळे तिका आभारी आसत. शिरवाडकरांची अनेक नाटकं, कौंतेय, वैजयंती, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, अनेक नावं आपल्याला आठवत असतील. परंतु या सर्व नाटकांचा मुकुटमणी म्हणावं असं नाटक म्हणजे नटसम्राट. सगळे उच्चांक ह्या नाटकानं मोडले. साहित्यिक मूल्य, प्रयोग संख्या, लोकप्रियता, आर्थिक लाभ या सर्वच बाबतीत हे नाटक अद्वितीय असं ठरलं. तात्यासाहेबांच्या मनात किंग लिअरचं मराठीत रूपांतर करावं असं होतं. शेक्सपियरवर त्यांचं अत्यंत प्रेम, ऑथेल्लोचं त्यांनी रूपांतर केलेलं आहे, तसंच किंग लिअरचं ते करणार होते. पण त्याविषयी चर्चा करताना त्यांच्या डोळ्यासमोर राजाऐवजी नटसम्राटच येऊ लागला आणि नंतर त्यांनी हे नाटक लिहिलं. त्यांच्या मनात नानासाहेब फाटकांनी ही भूमिका करावी असं होतं. परंतु दुर्दैवाने नाटक लिहून स्टेजवर आलं तोपर्यंत नानासाहेब फाटक कालवश झाले होते. परंतु ही भूमिका डॉक्टर लागू यांनी केली आणि ती किती अप्रतिम रीतीने सादर केली ते आपल्या सर्वांच्या लक्षातच असेल. नटसम्राटची कथा अशी आहे की एक वृद्ध झालेला नटसम्राट आपली सगळी इस्टेट 2 मुलांच्यात वाटून देतो, मुलगा आणि मुलगी, आणि त्या दोघांच्या समवेत राहायचं, शेवटचे दिवस आनंदात घालवायचे अशी स्वप्न पाहतो. परंतु मुलाच्या घरी त्यांना थोडे कटू अनुभव येतात. म्हणून ती दोघं आईवडील मुलीकडे येतात. मुलगी त्यांची अत्यंत लाडकी, माझं लाडकं कोकरू असं ते नेहमी तिला म्हणत. तिच्या घरी आल्यानंतर तिथे सुद्धा थोडी कुरबूर सुरू होते आणि त्या दोघांची रवानगी आउट हाऊसमध्ये होते. कावेरीची प्रकृती बरी नाही आणि ह्या परिस्थितीतच एक घटना घडते. आता आपण ऐकूया. यात भाग घेणार आहेत नटसम्राट उदय मंकीकर, कावेरी दीपा चौकूर, नलू नीना माविन कुर्वे आणि दिग्दर्शक गोपाल माविन कुर्वे. नले, मी चोरी केली असा संशय आलाय तुला? हो नले. आणि तेवढ्यासाठी तू कपाट आणि ट्रंक शोधलीस? हो तेवढ्याचसाठी. नाही, शक्य नाही. माझ्या लाडक्या कोकरा, खोटं सांग. नले मला सहन होणार नाहीये. खोटं सांग, पण नाही म्हणून सांग. मला खोटं बोलायची सवय नाही. म्हणजे मी चोरी केली असं खरंच वाटतं तुला? अप्पा, मी बेलवलकर नाही, कारलेकर आहे. त्यांचे पैसे होते ते असे कपाटातून काढून घेण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नव्हता. पैसे हवे होते तर माझ्यापाशी मागायचे होते. चोरी करून तुमचं आणि माझंही तोंड काळं केलेत तुम्ही. मी चोरले पैसे? चंडाळणी. माझं ऐकायचं, असं रागवायचं नाही. रागवायचं नाही? पृथ्वीवर गाफीलपणानं हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही? मी पैसे चोरले. सरकार तिला पाहित आहे. माझ्या क्रोधाला पाय नाहीये, हात नाहीये, लुळा पाकळा आहेत. वडाऱ्यांनी अर्धवट चिरलेल्या डुकराचं धड नुसतं गटारात तडफडणार. तसं नाही बोलायचं. मी पैसे चोरले नाही. सरकार मी रागावणार नाही. काय उपयोग आहे त्याचा? मी रागावणार नाही सरकार. पण तुम्हाला सांगून ठेवतो, मी रडणारही नाही. डोळ्यात आसवं जमायला लागली तर खेळे मारून डोळ्यांच्या खाचा करीन मी संभाजी सारख्या. पण तुझ्यासारख्या आळी समोर रडणार नाही मी पैसे चोरले. मी चोरले. हो, तुम्ही चोरले. नले मी चोर आहे. मी चोर आहे. याप्पा बेलवलकर, नटसम्राट, लक्षावधीची मालमत्ता गुलाल बुक्क्याप्रमाणे ज्यानं उधळून दिली तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरलाय. आणि तो सुद्धा आपल्या पोरांच्या मध्ये. परमेश्वरा सारं काही सहन केलं असतं, पण हे ऐकलत का?
काय म्हणतेस? सगळी दुनिया आपल्यासाठी संपली आहे आता. आपण दोघच उरलो आहोत, फक्त दोघच, एकमेकासाठी. माझ्या गळ्याची शपथ आहे, मी सांगते ते ऐकायचं. मला मला काही समजत नाहीये सरकार, काही समजत नाहीये. माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत, पण मी जगणार आहे तुमच्यासाठी. मी बरी असते तर एक क्षणभरही हे सहन केलं नसतं. नंदाच्या घरून बाहेर पडले तशी तुम्हाला घेऊन या क्षणाला बाहेर पडले असते. पण या आजारामुळे मी अगतिक झाले आहे हो, लाचार झाले आहे. मला माझा भरवसा वाटत नाही, म्हणून सांगते. ऐकत आहात ना? हो हो. आजची रात्र आपण इथेच काढू. कोणाला तरी बरोबर घेऊन उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊ. मोरवाडीला? हो, मी बंगल्यात नलूकडे जाऊन येते. एकदा तिला स्पष्ट विचारते काय तुझ्या मनात आहे म्हणून. आम्ही घर सोडायला तयार आहोत, पण असा भद्र शिक्का आमच्या कपाळावर नको मारूस. मी पायावर डोकं ठेवून तिची विनवणी करीन. बये तुझ्याजवळ कधी काही मागितलं नाही, पुढेही मागणार नाही. पण आज पदर पसरते तुझ्या पुढं. एखादा माणूस आमच्या बरोबर दे आणि आम्हाला मोरवाडीपर्यंत पोचविण्याची व्यवस्था कर. आम्ही आमची थेरडी थोबाडं तुझ्या संसारात पुन्हा कधीही दाखवणार नाही. पण तुम्ही शांत बसायचं इथं. माझी शपथ आहे, डोकं फिरवून घ्यायचं नाही. मला थोडं बरं वाटलं ना, म्हणजे मी वाटेल तेवढे आयास करीन. मोरवाडीला गेल्यावर सुखा समाधानाचं देऊळ उभं करीन माझ्या देवासाठी. हे सारं अमंगळ स्वप्न आपण विसरून जाऊ. माझी कूस वांज राहिली असंच मी समजते. आपली साथ आहे तोपर्यंत कशाची पर्वा नाही हो मला. मी मनानं खचले नाही. तुमच्या हाताचा आधार मिळाला तर कुठल्याही वादळ वाऱ्यात दगडासारखी उभी राहील. कुठल्याही काळोखातून तुमच्यासाठी रस्ता काढीन. पण माझं एवढं ऐकायचं, तुम्ही शांत राहायला हवं. ऐकाल ना? हो, ऐके. मी आज जाऊन येते. पण कावेरी, तुला भिंतीचा आधार घेत जाईन मी. माझी नका काळजी करू. आत्ता येते मी. मला समजलंच पाहिजे. कशासाठी जगतो आहोत आम्ही? टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं. माझा, तुझा, याचा आणि त्याचा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा. कधी पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार.
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, अरे अरे तू इतका कठोर का रे झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? कुणाच्या पायावर? माझं एकदा ऐकायचं. काय सांगणार आहेस? अहो, मुलीचा गैरसमज झाला. पाकिट कपाटातच सापडलं आत्ता एवढ्यात. पण पोरीचा जीव बावरून गेला होता हो. आपले हाराचे पैसे ट्रंकेमध्ये होते. तिला या पैशाचं काहीच माहीत नव्हतं. तिला वाटलं आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे. आणि मुख्य म्हणजे ती दोघं म्हातारडी आहेत, लुळी पांगळी आहेत, बेवर्षी कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला येऊन राहिलेली आहे. नाही हो. त्यांच्या तोंडावर हे गलिच्छ आरोपाचं शेड फेकलं तर काय वाकडं करणार आहेत आपलं? सरकार या दीड दमडीच्या कठपुतळ्यांना न्यायासनावर बसून त्यांच्या समोर इन्साफ मागण्याचीच नाही तर निरपराधी ठरण्याची देखील माझी इच्छा नाहीये. कार्टे मराठी रंगभूमीचा हा सार्वभौम राजा नटसम्राट गणपतराव बेलवलकर, गणपतराव जोशांचा पट्टशिष्य, गाडीलकर गडकऱ्यांसारख्या देवतांनी ज्याच्या पाठीवर हात ठेवला असा कलावंत, लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादामुळे कुबेराहूनही श्रीमंत आणि इंद्रापेक्षाही भाग्यवान झालेला रंगदेवतेचा पुजारी, त्याची तू अशी विटंबना करतेस? तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणामुळे तो असहाय्य झालाय म्हणून. अप्पा, मी चुकले हो अप्पा. मला क्षमा करा. तुमच्या या लाडक्या कोकराला क्षमा करा अप्पा. खबरदार, चंडाळणी त्या शब्दांचा उच्चार करशील तर. माझं एक लाडकं कोकरू होत. पण आता कुठं? अप्पा, माझा भ्रम होता. तो भ्रम. गोजीरवाण्या कोकरासारखी एक मुलगी होती. सशा आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा, ते सांगतील कुणीही कुणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आई झालो. पण खोटं आहे, सगळं खोटं. आपण फक्त जिने असतो, फक्त वासनेचे जिने. ऐक, मी काय म्हणते, माझं एकदा ऐकायचं. मला आता हे सहन होत नाही हो. सरकार, छातीत कळ येते आई. पण आजची रात्र आपण इथं काढायला हवी. उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊ. मी खचले नाही. मी तिथं तुमच्यासाठी आई ग. सरकार, आई. सरकार.
कुसुमाग्रजांची कावेरी म्हणजेच त्यांची पत्नी सौ मनोरमाबाई 1972 साली त्यांना सोडून गेली. त्यानंतरचं त्यांचं एकाकी जीवन हे देखील अर्थपूर्ण असंच होतं. गेल्या वर्षी 10 मार्चला आपल्या राहत्या घरी सकाळी 11 वाजता त्यांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पवित्र स्मृतीला ही श्रद्धांजली. श्रद्धांजली आज वाहतो तुम्हासी, श्रद्धांजली आज वाहतो तुम्हासी, स्वर्गस्थ